नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे. थोड्याच वेळात सह्याद्रीवर मुख्यमंत्री शिंदे आणि पवार यांच्यात बैठक सुरू होणार आहे. शिंदे आणि पवार बैठकीसाठी सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले, तर मराठा ओबीसी आरक्षणाच्या वादासंदर्भात या बैठकीत चर्चा होणार आहे. आणि या बैठकीसंदर्भातील अधिक अपडेट आपण घेणार आहोत. आपले प्रतिनिधी दिनेश दुखंडे आपल्यासोबत जोडले गेले आहे. दिनेश, काय अधिक अपडेट? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि एनसीपी शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार हे राज्य शासनाचं सह्याद्री अतिथीगृह येथे दाखल झालेले आहेत. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण आणि एकूण निर्माण झालेला वाद या संदर्भात या दोन महाराष्ट्रातल्या मोठ्या नेत्यांमध्ये ही बैठक होती आणि त्या बैठकीत चर्चा होईल. याआधीही आपण बघितलं की मराठा आरक्षणाचा विषय गेली अनेक वर्ष मराठा आरक्षण हे प्रलंबित आहे. त्यात काही कायदेशीर अडथळे आहेत आणि आता जो ओबीसी समाजाचा विरोध आपल्याला पाहायला मिळतोय, ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देणं, यावर ओबीसी समाज आक्रमक आहे. दोन्ही बाजूने आंदोलनं सुरू आहेत. एका बाजूला मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जो मराठा समाज आहे आणि दुसऱ्या बाजूला ओबीसी समाज, दोघेही आक्रमक आहेत या विषयावर आणि हा प्रश्न चिघळलेला आहे. स्वतः जरांगे पाटलांचं उपोषणही पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे. या सगळ्या पेचावर नेमका काय तोडगा काढता येईल या संदर्भात शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये ही भेट होते आहे. सह्याद्री अतिथीगृहात थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होईल, पण दोन्ही नेते हे एकत्र आलेले आहेत. सगळ्यात महत्वाचं आहे की शरद पवार यांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव आणि यापूर्वी त्यांनी हाताळलेला मराठा आरक्षणाचा विषय, या अनुषंगानं मुख्यमंत्री त्यांचं मत जाणून घेतील. याआधीही सर्वपक्षीय बैठका झालेल्या आहेत, पण आज बैठक अशा वेळेस होते आहे जेव्हा हा प्रश्न चिघळलेला आहे, कायदेशीर काही अडथळे निर्माण झालेले आहेत आणि दोन्ही समाज आक्रमक आहेत. त्यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना, विशेषतः शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना एक आव्हान दिलेलं आहे की ओबीसीच्या कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतीत नेमकी या दोन नेत्यांची काय भूमिका आहे. त्यामुळे याआधी सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी म्हटलेलं आहे की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे. त्यावर सगळ्या नेत्यांची भूमिका आणि एकूण मत यापूर्वी व्यक्त झालेलं आहे, पण अजूनही हा प्रश्न सुटलेला नाही. एका बाजूला जरांगे हे आंदोलनावर ठाम आहेत. त्यांनी सरकारला वेळोवेळी मुदत दिली, सरकारने त्यांच्याशी चर्चा केली, अध्यादेश काढला. अध्यादेश टिकणं हाही एक अत्यंत महत्वाचा विषय आहे. पण या सगळ्या चिघळलेल्या परिस्थितीवर नेमकं आरक्षण कसं देता येईल यावर आज मुख्यमंत्री आणि शरद पवार यांची चर्चा होते. या चर्चेला महत्व यासाठी आहे, एका बाजूला आरक्षण हा विषय आहेच, पण काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर कठोर टीका केली आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यात ही बैठक होते आहे. नक्कीच, आणि या बैठकीत नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद दिनेश, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.